स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलवरती। बघू शकता वांगे अगदी कवळे आहे आणि काळ्या रंगाची वांगे आहेत, त्यामुळे चवीला खूप छान अशी लागतात हे वांगे। तर आपण आज वांग्याची गरगटा भाजी पाहणार आहे। सर्वप्रथम ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा। तर आता करूया रेसिपीला सुरुवात। वांगे घ्यायचे, सर्वप्रथम वांगे धुवून घ्यायचे, त्यानंतर कापून घ्यायचे। अशा पद्धतीने बारीक कापल्यानंतर पण आपल्याला पाण्यात टाकायचे आहे, कारण वांगे हे लगेच काळे पडतात। कापलेले वांगे अगदी 2 मिनिटं जरी पाण्याच्या बाहेर राहिले तरी काळे पडून जातात, त्यामुळे आपल्याला वांगे कापल्यानंतर पाण्यात टाकायचे। कापलेले वांगे कढईमध्ये टाकून घ्यायचे। 1 चमचा इतकं तेल घालायचं, 1 हिरवी मिरची, कापून घालायची आहे वांग्यामध्ये, आणि 1 टोमॅटो कापायचा। आणि झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी वांगे शिजून घ्यायचे चांगले। एकाच पद्धतीचा आपण भरीत किंवा वांग्याची पातळ भाजी, सुकी भाजी, भरलेलं वांग असे करतो। तर आज जरा वेगळी भाजी म्हणजे वांग्याचा गरगटा आपण बघणार आहे। एकदा जर केला तर सारखंच तुम्ही ही भाजी करत राहणार। खूप अशी चवीला लागते वांग्याचा गरगटा भाजी। गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला वांगे शिजत असताना। तर 10 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून देऊ आणि वांगे शिजून घेऊ। वांग्याची गरगटा भाजी पाहण्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका। 10 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही थोडं पाणी आहे वांग्यामध्ये, आणखी 2 मिनिटांसाठी होऊ देऊ आपण। शेंगदाण्याचा कूट पण लागणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला वांग्याचं ठेचून घ्यायचे आहे कढईमध्येच। ताटात काढून घ्यायचे का। आता फोडणी देऊन घ्यायची। 2 चमचे तेल घालायचं फोडणीसाठी। लसणाचे तुकडे केले आहे, जिरे, मोहरी, जिरे मोहरी तडतडून द्यायची आणि लसूणही परतून द्यायचा। त्यानंतर लाल तिखट टाकायचं। कांदा लसूण चटणी आहे ही, कांदा लसूण चटणी अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचाला पण कमी घालायचं, कारण आपण 1 हिरवी मिरची पण घातलेली आहे। हळद घालायची त्यानंतर, आणि शेंगदाण्याचा कूट तो पण परतून घ्यायचा। कोथिंबीर घालायची। आता वांगे घालून घ्यायचे। तुम्हाला जर तिखट हवे असेल तर थोडंसं आणखीन तिखट टाकायचं। परतून घ्यायची चांगली कमी गॅसवरती। आपल्याला परत 2 ते 3 मिनिटं अशी होऊ द्यायची आहे ही भाजी। झाकण ठेवून द्यायचं कमी गॅसवरती आणि अधूनमधून झाकण काढून परतून घ्यायची। तर बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे वांग्याची। अगदी दिसायला भरतासारखी दिसते, पण चवीला खूप अशी भरतापेक्षा वेगळीच लागते। खूप छान लागते चवीला। डाळबट्टी सोबत पण खूप छान अशी लागते ही भाजी। तर आपली भाजी तयार झाली आहे वांग्याची इथे, आणि मस्त चपाती भाकरी सोबत गरम गरम अशी
भाकरी असली तर खूपच अशी छान लागते ही भाजी खाण्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपीसह. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कमेंटमध्ये पण सांगा कशी झाली आहे वांग्याची भाजी. आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा अशा पद्धतीने. खूप अशी सगळ्यांनाच आवडेल, घरामध्ये सगळेच अशी आवडीने खातील ही भाजी. आणि मैत्रिणींनो, तुमच्या सपोर्टमुळेच आज आपल्या चॅनलचे 700 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे. आणि असाच पुढेही सपोर्ट राहू द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.